नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्या विषयातल्या तज्ञांकडून त्या संदर्भातली अधिक माहिती घेत असतो, अधिक मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपण Amazon फ्युचर इंजिनियर याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला याविषयी माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधवी कोचर आणि साई प्रसाद साळे सर. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर Amazon फ्युचर इंजिनियर हा कॉम्प्युटर सायन्स किंवा संगणक विज्ञान शिक्षणातील Amazonचा प्रमुख आणि जागतिक उपक्रम आहे. ज्या कार्यक्रमाद्वारे भारतातील शालेय आणि तरुण विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील एक जबाबदार क्रिएटर्स तयार होण्याकरिता मदत केली जाते. कॉम्प्युटर सायन्स या विषयाबाबत तरुणांना जागरूक करणं, माहिती देणं आणि आगामी काळात या विषयात करिअर करण्यास प्रोत्साहित करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कॉम्प्युटर सायन्स या विषयात शिकण्याची संधी सर्व मुलांना मिळाली तर त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाला खूप फायदेशीर ठरेल असा Amazon फ्युचर इंजिनियरचा ठाम विश्वास आहे. आणि याच विषयी आता आपण अधिक त्यांच्याकडून जाणून घेऊयात. पण प्रेक्षकांनो, सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की Amazon फ्युचर इंजिनियर हा उपक्रम नेमका काय आहे. तर माधवी मॅम, तेच मला विचारायचं आहे तुम्हाला की सुरुवातीलाच Amazon फ्युचर इंजिनियर हा प्रोग्राम काय आहे याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. एकदम सुरुवातीपासून सुरू करते मी. 2021 मध्ये आम्ही एक रेव्होल्युशनरी आणि खूप ॲम्बिशियस मोहीम घ्यायची ठरवली की भारतातल्या प्रत्येक तरुणाला टेक्नॉलॉजी थ्रू आपलं फ्युचर बनवायची शक्ती देणं आणि त्याच्यासाठी एम्पॉवर करणं. ह्या प्रोग्रामनी Amazon फ्युचर इंजिनियर्स चा आम्ही इंडियामध्ये इंट्रोड्यूस केलं. बेसिकली इंडियामध्ये आमचा एकच तसा ग्लोबली म्हणायला गेलं तर हा जो प्रोग्राम आहे हा आमचा चाइल्डहूड टू करिअर हा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे. आणि त्याची सुरुवात प्रायमरी एज्युकेशनपासून होते की प्रायमरी शाळांमध्ये टेक्नॉलॉजीसाठी उत्साह मुलांमध्ये उत्सुकता निर्माण करणं. कधी कधी टेक्नॉलॉजी म्हटलं तर घाबरतात, ते सगळं काढून त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण करणं. ह्यापासून तो सुरू होतो. आणि तो मग आम्ही सेकंडरी एज्युकेशनमध्ये ट्रेनिंग्स देतो, आम्ही स्कॉलरशिप्स देतो मुलांना आणि करिअर काउन्सिलिंग गायडन्स देतो, इंटर्नशिप्स प्रोव्हाइड करतो. तो असा हा पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम आहे. इंडियामध्ये आम्ही ॲक्च्युली फोकस करतो आहे की अंडरसर्व्ड अंडर प्रिव्हिलेज्ड कम्युनिटीजमध्ये जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना ॲक्सेस देणं कम्प्युटर ट्रेनिंग आणि एज्युकेशनचा. कारण जर का आपण जस्ट बघितलं तर भारत एक अत्यंत युवा देश आहे, राईट. आपली युवा संख्या जगामध्ये सगळ्यात जास्त आहे आणि आपल्याला ह्या युवा पिढीला टेक्नॉलॉजीनी समर्थ करायला पाहिजे, सामर्थ्य द्यायला पाहिजे त्यांना. कारण आपल्या देशाचे जे युनिक प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायला आपलेच युवा मदत करणार आहेत. आपण म्हणतो ना की मेड इन इंडिया सोल्युशन्स फॉर इंडिया प्रॉब्लेम्स. हे आपण तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा ही आपली जी युवा पिढी आहे त्यांना इतका टॅलेंट आहे त्यांच्याकडे. मोस्ट ऑफ आवर यूथ ॲक्च्युली वर्क इन रुरल एरियाज, इन रिमोट एरियाज, आणि त्यांना ॲक्सेस देणं ट्रेनिंगसाठी, एज्युकेशनसाठी. ह्याप्रमाणे आम्ही हा प्रोग्राम चालवतो गव्हर्मेंट स्कूल्समधून आणि गव्हर्मेंटच्या पार्टनरशिप थ्रू. पण जर का आपण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीबद्दल विचार केला तर न्यू एज्युकेशन पॉलिसी पण हेच म्हणते की आता फ्युचर रेडी व्हायला मुलांना तुम्ही स्किल्स असे द्यायला पाहिजेत जे पुढच्या जे फ्युचरसाठी बिल्ट आहेत. आणि म्हणून मग हा आम्हाला लक्षात येतं की आमचा जो AFE प्रोग्राम आहे तो त्या विजनला खूप छान अलाइन करतो. कारण ह्याच्यामध्ये ॲनालिटिकल स्किल्स कसे डेव्हलप करायला पाहिजेत, क्रिएटिव्ह लर्निंग काय आहे, क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग कसं होतं, हे कम्प्युटर सायन्स एज्युकेशन अँड प्लस धिस टुगेदर हा प्रोग्राम बिल्ड केलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही आता इतक्या शाळांमध्ये, हजारो शाळांमध्ये हा चालवतो आणि आम्हाला जो रिस्पॉन्स मिळतो या फक्त 2 वर्षामध्ये, दॅट मेक्स अस व्हेरी व्हेरी हॅपी अँड पॉझिटिव्ह अबाउट द फ्युचर. ओके. तर प्रेक्षकांनो, माधवी मॅमनी या उपक्रमाबद्दल सविस्तर तर सांगितलं, पण हा उपक्रम विद्यार्थ्यांकडून कसा राबवला जातो त्यांचं काय मत आहे ते आपण बघूयात. तर ज्याच्यात आपण जो नंबर टाकू तो A1 आहे का हॉट ते कळते. तर चला आपण प्रोजेक्टला सुरुवात करूया.
आता ग्रीन फ्लॅगवर क्लिक करायचं, मग ते म्हणे एंटर द नंबर. इथं आपण 2 नंबर टाकू आणि एंटर करू. ते म्हणले द नंबर इज इवन. असं आपलं प्रोजेक्ट आहे. आपण परत करूया. ग्रीन फ्लॅग क्लिक केल्यावर एंटर द नंबर. परत आपण 5 टाकूया आणि एंटर. आता म्हणलं द नंबर इज ऑड. असा आपला प्रोजेक्ट. तर ही ॲमेझॉन कंपनी हा उपक्रम का नेमकं राबवत आहे, याच्यामागे काय मोठं आहे? ॲमेझॉन तुम्हाला माहिती आहे एक टेक्नॉलॉजी कंपनी आहे, राईट. तुमचे दर्शक, तुम्ही सुद्धा जर का ॲमेझॉनवरती शॉपिंग करत असला तर तुम्ही आमच्यावर कसे इंटरॅक्ट करता, तर मोबाईल फोन्स थ्रू इंटरॅक्ट करता किंवा लॅपटॉप्स आणि कम्प्युटर स्क्रीन थ्रू इंटरॅक्ट करता. तुमच्या घरी ज्या ऑर्डर्स येतात त्या वेळेवरती दिलेल्या टाईम प्रॉमिसला कसे पोचतात, हे सगळं जे आहे हे मागे टेक्नॉलॉजी करत असते. त्याचबरोबर आमचा मोठा प्राईम व्हिडिओ बिझनेस आहे, जो कॉन्टेंट तुम्हाला वेगवेगळ्या भाषेमध्ये ऑफर करतो, किंवा क्लाउड सर्व्हिसेस आहेत. तर आमचा 3 दशकांचा ऑलमोस्ट एक्सपिरियन्स आहे टेक्नॉलॉजीमध्ये, आणि आम्ही ह्या 30 वर्षांमध्ये बघितलेलं आहे की टेक्नॉलॉजी कशी प्रोग्रेसिव्ह होत आहे, कशी आपल्या प्रत्येक आयुष्याच्या ॲस्पेक्टमध्ये आज टेक्नॉलॉजी किती इम्पॉर्टंट आहे. आणि जसं मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की भारत इतका यंग देश आहे की आपल्याला हा टेक्नॉलॉजीचा संगम ह्या मुलांमध्ये, नव्या पिढीमध्ये त्यांना सशक्त करायला आणि भारताला सशक्त करायला ही ट्रेनिंग देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि लहानपणापासून सुरू केलं तर त्याचे रिपल इफेक्ट्स खूप आहेत. तर त्या दृष्टीने आम्ही हा प्रोग्राम चालू करतो. आणि ह्या प्रोग्रामचा खूप मोठा सक्सेस किंवा याचा खूप मोठा भाग आहे की याच्यामध्ये इकोसिस्टम इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. तर स्टुडंट्स तर पाहिजेतच, त्यांना आवड पाहिजे, त्यांचा याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. टीचर्सचा इन्व्हॉल्वमेंट तेवढाच जरुरी आहे. कारण काय आहे, मुलांना तर खूप उत्सुकता असते, पण जर का आपल्या टीचर्सकडे ते स्किल नाही आहे शिकवायचं, तर ते कितपर्यंत मुलं त्यांना एनकरेज करू शकतात, मुलांना एनकरेज करू शकतात. म्हणून याचा खूप मोठा भाग टीचर्स ट्रेनिंग आहे. आणि ऑफकोर्स NGOज आहेत, आमचे NGO पार्टनर्स आहेत. ते NGO पार्टनर्स वेगवेगळ्या देशातल्या कॉर्नरमध्ये जाऊन ह्याला इम्प्लिमेंट करतात. आणि ऑफकोर्स लास्ट अँड नॉट द लीस्ट गव्हर्मेंट आहे. म्हणजे सरकारची जितकी मदत लागते, त्यांच्या पार्टनरशिप्स ज्या आहेत, एज्युकेशन डिपार्टमेंट्स याच्यामध्ये वेरियस स्टेट्सचे इन्व्हॉल्व आहेत. आणि ह्या सगळ्यांचा हा एफर्ट आहे, आणि त्याचमुळे तो सक्सेसफुल होतो. ओके. तर साईप्रसाद सर, ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर AFE नेमकं कसं काम करतं, आणि त्यामध्ये LFE ही संस्था कशा पद्धतीने या उपक्रमात नेमकी काय काम करते, आणि ओव्हरऑल या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा सहभाग कसा असतो? ओके. तर लीडरशिप फॉर इक्विटी ही आमची संस्था 2017 सालापासून महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागासोबत काम करत आहे. तर आपलं शालेय शिक्षण विभाग शासकीय शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण येण्यासाठी खूप वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतं. पण त्यांचं नियोजन आणि अंमलबजावणी हेही गुणवत्तापूर्णच झालं पाहिजे, बरोबर. तर ते गुणवत्तापूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी कशी करायची ह्याच्यासाठी आम्ही शालेय शिक्षण विभागाला सहकार्य करतो. आणि त्यातसुद्धा काळानुरूप, जसं मॅम म्हणत होत्या की टेक्नॉलॉजी ॲक्च्युली एज्युकेशनला खूप जास्त आता इन्फ्लुएन्स करते. तर टेक्नॉलॉजीशी रिलेटेड नाविन्यपूर्ण जे उपक्रम आहेत ते आपल्या शालेय विद्यार्थी, शिक्षक ह्यांना फायदेशीर कसे ठरतील हे सुद्धा आम्ही शिक्षण विभागाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यातलाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम हा ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर प्रोजेक्ट आहे. तर ह्याच्यात LFE 4 गोष्टी प्रामुख्याने करत आहे. सगळ्यात पहिलं असं की आपण ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर हे शब्द जेव्हा ऐकतो तेव्हा कम्प्युटर सायन्स हेही आपल्याला कळतं, पण नेमकं कम्प्युटर सायन्स म्हणजे काय ह्याची माहिती शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, बरोबर. कम्प्युटर सायन्स हे एक साधन आहे, ते एक साध्य नाही आहे, बरोबर. तर या साधनाचा वापर करून 21व्या शतकातील कौशल्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये कसे रुजवले जातील ह्याचा जास्तीत जास्त माहिती आपल्या शासकीय शाळांमध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही छोटे छोटे इव्हेंट्स करतो. त्याचाच एक एक्झाम्पल म्हणजे एक्सपर्ट सेशन्स ज्याला म्हणतो. म्हणजे आपले जे आज टेक्नॉलॉजी क्षेत्रात जे लोक काम करत आहेत, ज्यांनी ॲक्च्युली गव्हर्नमेंट स्कूलमध्ये एज्युकेशन घेतलं आहे, तर त्यांची जर्नी कशी झालेली आहे फ्रॉम ॲक्च्युली स्टडिंग इन अ गव्हर्नमेंट स्कूल ते आता टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणं, ह्याचे इंटरॅक्शन्स आम्ही गव्हर्नमेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांबरोबर घडवून आणतो. तर त्याला आम्ही एक्सप्लोर इव्हेंट्स असं म्हणतो.
दुसरं म्हणजे की ॲक्च्युली कम्प्युटर सायन्स उत्तमरित्या शाळेत कसं दिसतं ह्याचे मॉडेल स्कूल्स तयार होत आहेत महाराष्ट्रामध्ये. गेली 1.5 वर्ष एक जवळपास 50 मॉडेल स्कूल्सचं काम चालू आहे. त्यात लिडरशिप फॉर इक्विटी, कोड टू एनहान्स लर्निंग अशा 2 संस्था मिळून शिक्षकांना विद्यार्थ्यांना सहकार्य करत आहेत आणि खूप छान याच्यातले प्रोजेक्ट्स समोर येतात. तिसरं असं की आता मॉडेल स्कूल्स तर बनत आहेत पण हे 50 शाळांपर्यंतच सीमित नाही राहिलं पाहिजे, बरोबर. जास्तीत जास्त शिक्षकांना यांचा फायदा झाला पाहिजे. म्हणून लिडरशिप फॉर इक्विटीने कम्प्युटर सायन्स टीचिंग एक्सलन्स असे कोर्सेस तयार केले. तर हे कोर्सेस आपले शासकीय जे शिक्षक आहेत ते कोणत्याही त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या सोयीनुसार ते कोर्सेस कंप्लीट करू शकतात आणि त्याच्यात ॲक्टिव्हिटीज आहेत छान छान जे कम्प्युटर सायन्स वर्गात कसं शिकवलं जाईल हे त्यांना कळतं. तर ह्याचा खूप उत्तम प्रतिसाद आलेला आहे. जवळपास एक 6,500 शिक्षकांनी हे कोर्सेस कंप्लीट केले आणि त्याच्यातले 640 शाळांना गेल्या 1 वर्षात ॲमेझॉनच्या सहकार्याने आपल्या शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्याने कम्प्युटर लॅब्स, स्मार्ट TVs, लॅपटॉप्स हे सगळं देण्यात आलं. तर ह्याच्याने होतं काय आहे की ॲक्च्युली कम्प्युटर सायन्स आपण ऐकतो, ते कॉन्सेप्ट्स आपण शिकतो, पण ते वर्गात अंमलबजावणी करण्यासाठी त्याचं साहित्य पण असलं पाहिजे, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पण असलं पाहिजे. तर ह्या कोर्सेसच्या माध्यमातून ते इन्फ्रास्ट्रक्चर शाळांमध्ये आलं. तर जवळपास 66,000 शाळा ज्या महाराष्ट्रातल्या आहेत शासकीय शाळा त्याच्यातले 640 म्हणजे 1% शाळांमध्ये हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचवण्याचं काम सध्या आम्ही केलं आहे. पण त्याचबरोबर शिक्षकांना कंटिन्युअस सपोर्ट पण मिळतं. आणि लास्ट असं आहे की लिडरशिप फॉर इक्विटीचं हे खूप प्रामुख्याने ती फिलॉसॉफी जी म्हणतो ना आपण, ती फिलॉसॉफी आहे की जे काही काम करतं ते आपल्या पब्लिक एज्युकेशन सिस्टम्सला स्ट्रेंथन करण्यासाठी असलं पाहिजे. तर ह्या सगळ्या एफर्ट्समधून कम्प्युटर सायन्सचा एक अभ्यासक्रम कसा तयार होईल भारतासाठी, महाराष्ट्रासाठी, ह्याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न करत आहोत, जे आता 1-2 वर्षात थोडंसं काम पुढे जाईल. ओके. आता हे AFE कार्यक्रमांतर्गत काही उल्लेखनीय उपक्रम आहेत का ज्याबद्दल तुम्ही आता सांगू शकाल? तर मुंबईमधल्या एका शाळेमध्ये, म्युनिसिपल शाळेमध्ये एक ग्रुप आहे मुलांचा जे रोबॉटिक्समध्ये ज्यांना ट्रेनिंग मिळत आहे आणि त्याच्यामध्ये इतका इंटरेस्ट आला त्या मुलांनी की त्यांना जे स्किल्स शिकवले त्याच्यावरून त्यांनी एक रोबो तयार केला आणि तो त्यांनी शोकेस केला. तर तो इतका सगळ्यांना आवडला की त्या मुलांना असं ठरवलं की त्यांना जिनिवामध्ये रोबॉटिक्स कॉम्पिटिशन आहे, तिथे आपण जायची संधी देऊया. आणि ती मुलं तो प्रोजेक्ट घेऊन इंडिया रिप्रेझेंट करायला जिनिवामध्ये गेली. तिथे त्यांनी जेव्हा तो रोबॉटिक्स प्रोजेक्ट दाखवला तेव्हा त्यांची इतक्या लोकांना त्याच्याबद्दल उत्साह निर्माण झाला, क्युरिओसिटी निर्माण झाली आणि त्यांनी ऑफकोर्स तिथे प्राईज जिंकलं. कॉव्हलन्स का नावाचं एक प्राईज आहे ते त्यांना मिळालं. आणि परत आल्यावरती तुम्ही त्या मुलांकडे बघायला पाहिजे होतं, म्हणजे इतके प्राऊड होते ते आणि त्यांनी त्या जर्नीमध्ये इतक्या मुलांना इन्स्पायर केलं. तर ही तर एक म्हणजे धारावीतल्या मुलांना जिनिवापर्यंत इंडिया रिप्रेझेंट करू शकतात ते ह्या काही स्किल्समुळे, ही खूप मोठी गोष्ट आहे. तसंच मी अजून एक खूप इंटरेस्टिंग तुम्हाला गोष्ट सांगते. एक नांदे म्हणून गाव आहे, तिथे ह्या जे स्किल्स शिकवलं होतं AFEमध्ये त्याचा वापर करून मुलांनी एक वेदर स्टेशन केलं. तुम्ही वेदर रिपोर्ट्स दाखवता ना, तसं ते वेदर स्टेशन केलं आणि तिथे ते लाईव्ह अपडेट्स देतात. ते फार्मिंग कम्युनिटी आहे, त्यांना अच्छा आज असं आहे, आज इथे इतकं टेम्परेचर जाणार आहे, हे जे लाईव्ह अपडेट्स, इमिजिएट अपडेट्स, ही छोटी मुलं आहेत म्हणजे, आणि इतका छान इम्पॅक्टफुल प्रोग्राम आहे तो. असे जेव्हा आम्ही त्याचे कार्यक्रम बघतो, मुलं त्याच्यावरती इतके क्रिएटिव्ह बनवून काय करतात. एक पुण्याच्या टीचर आहेत, त्यांनी मराठी पोयम्सना टेक्नॉलॉजी थ्रू कसं रिप्रेझेंट करायचं हे शिकवलेलं आहे. तर आय थिंक इतका सारा स्कोप आहे. आज हा प्रोग्राम आम्ही 11,000 शाळांमध्ये चालवतो आणि जवळपास 18 लाख मुलं याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की खूप इम्पॅक्ट आहे, होतोय, हळूहळू होतोय आणि त्याच्या खूप सक्सेस स्टोरीज आहेत. ओके. या आणि त्यांनाच जोडून मला असं वाटतं महाराष्ट्राचा जेव्हा आपण विचार करतो, महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलं आहे टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या शालेय शिक्षणात करण्यासाठी. गेल्या 2 वर्षामध्ये
जवळपास 1 लाख विद्यार्थी आणि 6,000 शिक्षकांनी हा उपक्रमाचा लाभ घेतलेला आहे महाराष्ट्रात. त्याच्यात पण खूप छान छान स्टोरीज आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे एक पळसखेडे म्हणून जिल्हा परिषद शाळा आहे अहमदनगरची, संगमनेरची. तिथे विद्यार्थ्यांनी काय केलं की शाळेच्या बाहेर सिग्नल तर नाही आहे, पण जेव्हा विद्यार्थी किंवा शिक्षक जातात तेव्हा वाहनांची थोडी धडक होते, असं कधी कधी होतं. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी एक झेब्रा क्रॉसिंग हा कॉन्सेप्ट त्यांच्या शाळेत शिकला होता, त्यांच्या शिक्षकांनी शिकवला होता. तर त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये जे शिकवत आहेत त्याचा वापर करून त्यांच्या गावात झेब्रा क्रॉसिंग का गरजेचं आहे ह्याचा एक प्रोजेक्ट बनवला आणि तो प्रोजेक्ट त्यांनी एका जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रेझेंट केला आणि प्रेझेंट करून त्यांना तिकडे पहिलं बक्षीस मिळालं. आता ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण का ह्याच्यात फक्त कम्प्युटर सायन्स ते नाही शिकत आहेत. दे आर गोईंग बियॉन्ड जस्ट टेक्नॉलॉजी. दे आर टॉकिंग अबाउट की आमच्या गावात आम्हाला काय प्रॉब्लेम्स दिसत आहेत, त्याचे आम्ही काय सोल्युशन्स डिझाईन करत आहोत आणि प्रेझेंटेशन पण आम्ही त्याचं करत आहोत. कॉन्फिडेंटली आम्ही बोलत पण आहोत ह्या सगळ्या गोष्टींबद्दल. तर एक स्टुडंट व्हॉइस पण क्रिएट करायला ह्या प्रोजेक्टचा खूप छान उपयोग होतोय. आणि मला म्हणजे हे थोडंसं, मी पण महाराष्ट्राचाच आहे तर मला हे अभिमानाने सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र राज्य आपल्या देशात पहिल्यांदा असं करतोय की जिल्हास्तरीय हॅकेथॉन कॉम्पिटिशन्स होत आहेत. तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की हॅकेथॉन काय आहे, पण आपल्या शासकीय शाळेचे विद्यार्थी हे हॅकेथॉन कॉम्पिटिशन्समध्ये सोसायटल प्रॉब्लेम्स घेतात, कम्प्युटर सायन्सचे सोल्युशन्स करतात आणि त्यांचं प्रेझेंटेशन करतात. ओके सर, आता इतके वर्ष तुम्ही सरकारी शाळांसोबत काम करताय, तर तुमचं एक विशेष ऑब्झर्वेशन काय आहे? एक ऑब्झर्वेशन मला हे वाटतं की आपल्या डेफिनेटली गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स खूप होत आहेत. शिक्षक त्यांच्या अपस्किलिंगसाठी स्वतः खूप मेहनत घेत आहेत आणि ह्या सगळ्यांचं रेकग्निशन कुठेतरी होण्याची गरज आहे. तर ज्या लोकांनी कधी गव्हर्नमेंटची शाळा पाहिली नाही आहे, माझं हेच आव्हान राहील की तुम्ही जावा, तुम्ही गावागावात जावा आणि थोडंसं पहा की शिक्षक किती छान उपक्रम करत आहेत. आय थिंक ते एक मिथ आहे की टीचर्सला गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये क्वालिटी एज्युकेशन द्यायला डिफिकल्ट जातं, पण तसं नाही आहे. एक्सलंट एज्युकेशन प्रॅक्टिसेस हॅपनिंग इन महाराष्ट्र. इट्स जस्ट द मॅटर ऑफ शोकेसिंग दॅम. ओके, तर जसं की आता यांनी सांगितलं की तिथले शिक्षक कशा पद्धतीने या उपक्रमाबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. मुलं त्याच्यामध्ये इतके चांगले तयार झालेत की मुलं स्वतः स्टोरी तयार करतात किंवा स्वतः एखादा काही प्रेझेंट करतात, मॉडेल तयार करतात, त्याला कसं साऊंड देतात. इतकं सुंदर त्यांनी तयार केल्यामुळं आमचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की आमचा पहिलीचा पट वाढण्यामध्ये मदत झाली. कारण 3 वर्षापूर्वी 195 पट होता, मागच्या वर्षी 204 झाला, या वर्षी जूनमध्ये 233 झाला. संगणक शिक्षण आणि कोडिंगचं शिक्षण हे शिक्षण सगळ्यात पॉवरफुल ठरलं आणि खरंच एक इतकं चांगलं शिक्षण दिल्याबद्दल अमेझॉन कंपनी सर्व टीमचे आभार मानते. कम्प्युटर लॅब आली आणि शिकवायला सुरुवात केली, तर त्यावेळेस मुलांमध्ये कम्प्युटर बाबत तितकी अवेअरनेस नव्हती, तितकी जागृती नव्हती. बऱ्याच मुलांना कम्प्युटर सुरू करता सुद्धा येत नव्हतं. काही जणांना माऊस आणि कीबोर्ड सुद्धा हँडल करता येत नव्हतं. तर तिथून आम्ही सुरुवात केली आणि आता 1 वर्षानंतर जेव्हा आम्ही बघतोय तर आपले विद्यार्थी इथे स्क्रॅचवर वेगवेगळे कोड करत आहेत, ॲप्लिकेशन्स बनवत आहेत, ॲनिमेशन्स बनवत आहेत, वेगवेगळ्या स्टोरीज बनवत आहेत आणि यातून त्यांना जे काही दिसतंय बाहेरच्या जगामध्ये त्याच्यावर ते कोड बनवतात, त्याच्यावर ते काहीतरी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काहीतरी करतात. तर काही बऱ्याच विद्यार्थ्यांपैकी असं आलं की आम्हाला अमेझॉनमध्ये जॉब करायची आहे, कोणी म्हणतं मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं आहे. सो हळूहळू ती शिफ्ट एक होत आहे. तर आत्ताच आपण पाहिलं यांनी ज्या शाळांसोबत काम पाहिलेलं आहे त्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. काही वेळापूर्वी आपण विद्यार्थ्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया पाहिल्या. आता जाता जाता मला तुम्हा दोघांना असं विचारायचं आहे की ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर प्रोग्राम भविष्यामध्ये तुमचे काय विजन्स आहेत, काय मोटो आहेत, काय प्लॅन्स आहेत? ॲमेझॉनमध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्याला डे 1 म्हणतात. म्हणजे यू हॅव टू अप्रोच एव्हरीथिंग ॲज इट्स न्यू. हा जो प्रोग्राम आहे हा मला असं वाटतं मिनिट ऑफ डे 1 आहे. म्हणजे ते डे 1 24 तास असतात, हा तर मिनिट आहे. इतका अजून स्कोप आहे या प्रोग्रामला वाढवण्याचा, वेगवेगळ्या स्टेट्समध्ये जायचा, वेगवेगळ्या मुलांपर्यंत पोचायचा. आणि आय थिंक द फ्युचर इज गोइंग टू बी जस्ट दॅट की हाऊ डू यू रीच द कॉर्नर्स ऑफ दिस कंट्री आणि ही डिजिटल डिवाईड कशी कमी करायची, मुलांना कशा नव्या पद्धतीने अजून शिकवायचं, त्यांच्याकडून त्यांना कसं इन्व्हॉल्व करायचं ॲज अ ग्रुप आणि हा प्रोग्राम, आणि त्या हाऊ दे बिकम अम्बॅसडर्स, हाऊ टीचर्स बिकम अम्बॅसडर्स ऑफ मोर अँड मोर देअर पियर ग्रुप. 21व्या शतकातील जी कौशल्य आहेत, कोलॅबोरेटिव्ह लर्निंग,
क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हे सगळे जे स्किल्स आहेत ते ह्या उपक्रमातून खूप चांगल्या प्रकारे रुजत आहेत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये. तर अगदी. तेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील हीच आशा आहे. अगदीच. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांना कॉम्प्युटर सायन्स या विषयात शिकण्याची संधी सर्व मुलांना मिळाली तर त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाला खूप फायदेशीर ठरेल असा ॲमेझॉन फ्युचर इंजिनिअरचा ठाम विश्वास आहे आणि तो खरा उतरतोय. खरंच हा एक सुंदर उपक्रम आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल. माधवी कोचर आणि साईप्रसाद साळे यांनी या उपक्रमाविषयी अतिशय सविस्तर आणि उत्कृष्टपणे माहिती दिली. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.